मला माहिती पण बॅटिंग कोणाची ते पण नाही मला. रॉयलची बॅटिंग आहे VMA रॉयल. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? रॉयल. ओ बोलर कोण आहे गेला धनु? पीडी पाटील. गोलंदाजी मार्कवरती पीडी पाटील गोलंदाजीसाठी तयार. यावेळी पहिला षटकातील पहिला चेंडू ओहो आमच्या समोरच्या एंडकडून गोलंदाजीवरती हमला करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या साहाय्याने आपण बघितलं तर खातं खोललं गेलं आपल्या संघाचं. दोन सलामीचे फलंदाज एका साईडला आपण बघितलं तर रॉयल संघ, एका साईडला वॉरियर्स संघ आणि याच्यामध्ये लढत आपण पाहिली तर 3 षटकांचा सामना आहे. यावेळी पहिला चेंडूवरती हमला केलाय. बघायचं आहे मिड ऑन 4 रिझन मधून चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. 4 चौकार. प्रेम पाटील कोणाचं असतं त्याचे? डॉक्टर कौशिक डे. 6व्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रेम पाटील आणि तो अवॉर्ड दिला जाईल. तर सन्माननीय डॉक्टर कौशिक यांच्या माध्यमातून तो अवॉर्ड दिला जाईल. यावेळी पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मात्र पूर्ण केलाय. हो अडवलाय चेंडू अडवलाय. शेवटच्या टायमाला धाबा वाचवले आहेत. जोशी मॅडम देतात का? पुढे तर सिनियर डॉक्टर जोशी मॅडम यांच्या हस्ते अवॉर्ड दिला जातोय. नक्कीच आपण फ्रेम मध्ये पाहू शकतो जोशी मॅडम यांना क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अवॉर्ड देत असताना. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण जाऊया. वेल डन कामगिरी, खूप चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत पाटीलची. रॉयल वॉरियर्स या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचं क्रिकेट यावेळी आपण बघितलं तर डहाणू संघाचा विपुल. मॅडम पुन्हा एकदा थांबवतोय तुम्हाला. एक मॅन ऑफ द मॅच अजून आपल्याला द्यायचं आहे. डहाणू संघाचा विपुल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. विपुल प्रॅव्हलियन कडे यायचं आहे. RD पाटील आपण गोलंदाजी मार्क वरती त्यांना पाहतोय. पहिलं षटक हाताळत आहेत. यावेळी पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कट चेंडू. यावेळी चेंडू सरळ जातोय का? स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. थर्ड मॅन रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड केला जाईल आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघितला तर पूर्ण झालाय. डॉक्टर सनी आणि एका साईडला आपण बघितलं तर डॉक्टर संदीप असे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती रॉयल या संघासाठी. दोन्ही संघ विरार परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल वर्सेस वॉरियर्स या 2 विद्यमान संघामधील सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय नारंगीच्या या ऐतिहासिक मैदानावरती. ज्या मैदानाने अनेक नामवंत खेळाडू घडवले, अनेक नामवंत समालोचक घडवले, असं यादगार शानदार दमदार मैदान म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगीचे मैदान. नवीन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू. हो यावेळी बघितलं तर आपण काय कनेक्ट केलाय. चेंडू जबरदस्त झेल सोडलाय आणि धावचित केलाय यावेळी फलंदाजाला. सरांचं आगमन झालंय. वेलकम. एक सिनियर पंच आपण पाहतोय.
अखिल भारतीय स्तरावरील टेनिस क्रिकेटची पंचगिरी याच मैदानावर त्यांनी केले सध्याच्या घडीला आणि तेच पंच संदीपजी गावड यांचं आगमन झालंय. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा आघात करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लेग रिजन मध्ये. सिंगल मात्र पूर्ण केली जाते. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती लढाई करतायत, संघर्ष करतायत. रॉयल संघासाठी समोर आहे वॉरियर संघ. दोन्ही विरार परिसरातले संघ एकाच्या समोर एक ठाकलाय. कोण जिंकेल कोण हरेल ह्याचा निर्णय येणाऱ्या वेळेमध्ये ठरेल. यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर सिंगल पूर्ण केलं गेलंय. डबल घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. येस नो आणि वेट या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण आहेत आणि तेच पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 15. 3 षटकांचा सामना आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. आपण बघितला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडू. डीबीएन लाईव्हची टीम आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय, त्यांचं सुद्धा आभार. यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. चेंडू हवेत आहे. खेळाडू आहे. चुकी नाहीये. काय झेल पकडलाय. पाहायला मिळत आहेत. गडी बाद झालाय. आपण बघितलं तर क्रमांक 2 चा नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. हरी, डॉक्टर हरी आणि डॉक्टर सनी असे 2 फलंदाज. धावसंख्या आपण बघितली 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण बघितलं 2. गोलंदाजी मार्क वरती डॉक्टर सोमेल. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा झेल पकडेल का. यावेळी झेल सुटलाय. सिंगलला डबल. धावा झाला 17 आणि कोणाला होईल खतरा. स्वामित गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं तर धावसंख्या 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरार मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून पर्व आपण पाहतो. या स्पर्धेचं 31वं पर्व 31 इयर्स ही स्पर्धा सातत्याने आपण या मैदानावरती पाहतोय. स्पर्धेचा हेतू आपल्या व्यवसायापासून थोडासा छंद म्हणून आपण या स्पर्धेला पाहू शकतो. कारण व्यवसाय तर आपण रोजच करतो, परंतु त्यानंतर सुद्धा वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. आणि आपला आनंद आज इथे साजरा करत असताना तमाम डॉक्टर्स आपण पाहतोय जे आपल्या सेवेसाठी रात्र अपरात्र झटतात. आज त्यांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी पहा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. प्रत्येक चेंडू नंतर आपण बघितला पॅव्हिलियन मधून आवाज येतो, म्हणजे प्रत्येक चेंडूला दाद दिली जाते. आता ती दात गोलंदाजी करणाऱ्या संघाला आहे की फलंदाजी ते माहित नाहीये, परंतु क्रिकेट चांगलं पाहायला मिळतंय. ओ यावेळी बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, खेळाडू नाहीये, चेंडू वेगाने जातोय, धावा मिळतील, चौकार. चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार.
आता धावेची दिशा आपण बघितली तर गती वाढली गेले. यावेळी पुन्हा पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. यावेळी आघात केला. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिड विकेट रिझन मध्ये आलाय. हा एक मोठा षटकार. धावा आक्रमण झालाय. हमला केलाय हरीवरती. हरीनी मात्र आपण बघितलं षटकार मारलेत. धावांची गती 28. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी बघितला तर चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. गैदार होतोय. हो पुन्हा एकदा त्याच लेन मध्ये कमबॅक करत असताना आपण बघितला तर गोलंदाज षटकार आला. चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा नाही जो जित्ता वही सिकंदर कहलायगा. आणि तशाच प्रकारचा खेळ सध्या आपण बघितला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा सिंगल पूर्ण केले. दुसरा धावण्याचा प्रयत्न आपण बघितला तर 2 धावा पूर्ण. किती झाला? 3 षटकानंतर 30 धावा. आव्हान 31 धावाचा आहे. वॉरियर संघ 31 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल तेही पाहावं लागेल. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
31 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। डॉक्टर कबाड़ी। तो एक चौके के लिए यहाँ पर डॉक्टर कबाड़ी की तरफ सर की तरफ से 1000 रुपए का इनाम बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। यहाँ पर हर चौके के लिए 1000 रुपया जमा होगा यहाँ पर। चलो मैच की तरफ जाते हैं, मैच का रुख अपनाते हैं। आए हुए तमाम डॉक्टरों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत है। नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल के इस मैदान पर आज 31वां सालगिरह मना रहे। ओहो अगली गेंद यहाँ पर अपील अपील, बढ़िया गेंद थी। टिप्पा खाने के बाद बल्लेबाज के नाम प्लीज हमारे पास आनी चाहिए। गेंदबाज का नाम भी हमारे पास नहीं है, इस बात के ऊपर ध्यान दीजिए। संदीप गेंदबाज, तो बल्लेबाज कौन है? नॉन स्ट्राइक एंड पीडी पाटिल। यहां पर देखिए, यहां देखिए फाइन लेके दिशा में गेंद जाती है 4 रनों के लिए। चौका लगे तो देखा। स्ट्राइक एंड पे जो बल्लेबाज है उनका नाम बताना है। एक तरफ पीडी पाटिल है तो दूसरी तरफ कौन है? प्रशांत प्रसाद। डॉक्टर प्रसाद पाटिल एक तरफ, डॉक्टर पीडी पाटिल, और बल्लेबाज के ऊपर दोनों ने किया हमला। ओ क्या गेंद थी, क्या गेंद थी। टिप्पा खाने के बाद विकेट की बाहर से निकलती हुई बहुत बढ़िया गेंद। यहां पर देखिए जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है। दोनों टीम के बीच में चला है घमासान, जोश और जल्लोश के साथ ये मुकाबला इस समय चलता हुआ। अगली गेंद फिर से एक बार। ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। कम बैक करते हुए गेंदबाज यहां पर एक चौका जरूर आया है, हम भी किसी से कम नहीं। अच्छी गेंदबाजी। आवाज आवाज। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, ऑफ स्टंप के बाहर खेलने का प्रयास, बिल्कुल सीधी गेंद थी। गेंदबाज संदीप फिर से एक बार जगह पर खेलने का प्रयास। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, यहां पर गेंद डालते हुए पहले ओवर का खेल यहां पर खल्लास होता हुआ। एक ओवर के बाद रन संख्या यहां पर बनी है। अच्छी गेंद थी। यहां पर देखिए फिर से एक बार मैच रुकता हुआ। मारना क्या है, वो किधर से लाया? मार, मैं चाय पिएगा रे। चाय का बॉलर ने पूछा ना, मालूम है नहीं, बॉलर ने पूछा ना। गेंदबाज का नाम यहां पर बताना है। अगली गेंद ओ यहां पर देखिए पैर के ऊपर गेंद आघात होती हुई। यहां पर दूसरी बार बचे हैं, रन नहीं मिलेगा।
धावसंख्या आपण बघितली तर 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आपण बघितला तर या वेळेचा सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. हो, यावेळी बघितलं तर दांडी गुल झाले. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राइज लावलं गेलंय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. गेंदबाज का नाम? डॉक्टर नितीन सर. आणि आता नवीन फलंदाज कोण गेलाय मैदानावरती? डॉक्टर मयुरेश. हे 2 ओव्हर झाल्या का रे? किती पाहिजे आता? 40. सात धावा झाल्यात आतापर्यंत. आता शेवटचं षटक बाकी आहे. 24 धावा करायच्या अजून ना. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आता रिंकू सिंग सारखी फलंदाजी करावी लागेल. जहीरभाई, युवराज सिंग सारखी फलंदाजी करावी लागेल. सही कहा आपने विजय पाटिल. बॉलर का नाम बताना होगा. बैकफुट पर जाकर गेंद को खेल दिया. वाइड शिलांगा पर गेंद आती हुई. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा नो 2 को रनर में कन्वर्ट करते हुए नजर आए. हमारी हार टीम से एक गुजारिश है कि आपके बैटर बॉलर के नाम बताइए प्लीज, क्योंकि स्कोर अपडेट नहीं होगा. फिर आप चाहेंगे कि लाइव टूर्नामेंट खेला जा रहा है और मैन ऑफ मैच किसे दिया जाए. डॉक्टर विनय गेंदबाजी पर है. देखिए हमारे अंपायर कह रहे कि मैन ऑफ मैच अंपायर को दिया जाए. अगली गेंद, और अच्छी गेंद थी अंदर के करीब आई. ड्राइव किया, गेंद आउट साइड मिड विकेट पर जाती हुई. बैटिंग पाहिजे तर मग एक को 2 में तब्दील करते हुए थोड़ा सा मैच अभी वन साइड है, मगर एक टारगेट के लिए बल्लेबाज आगे बढ़ रहे हैं. अच्छे मुकाबले वीर मेडिकल एसोसिएशन की जानिब से टूर्नामेंट का आगाज 21वां साल. ऑफिशियल अंपायर भी एक लाजवाब अंदाज में काम कर रहे हैं. स्कोर है डीबीएन लाइव. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में जाती हुई. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, अब आखिरी कुछ ही गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी. अच्छी गेंद थी, उतना ही बेहतरीन कवर ड्राइव और गेंद को ऑनफील्ड के ऊपर से खेल दिया. डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. बेहतरीन चौका था. कमांड डीजे भी मैच आपको रन रेट पे खेलना होगा, तो रन रुकाने हैं.
ये रन आप देंगे तो आपको ये मुकाबला भारी भी पड़ सकता है। लूजर लूजर, विजर विजर, ये टीम के मुकाबले खेले जाएंगे, उसमें भी रन रेट देखा जाएगा। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं। टीम की रन संख्या अभी भी 6 बनी है, तो 13 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। मंजिलें बहुत दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। आखिरी गेंद मैदान पर गेंदबाजों के द्वारा। विनय अगली गेंद, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। चले वसई टीम, अपने अपना निर्णय बताना होगा। बैटिंग है तो बैटिंग के लिए आ जाए, फील्डिंग है तो फील्डिंग के लिए आ जाए। 4 ओवर का मुकाबला खेला जाएगा। एक बड़ा मुकाबला विरार मेडिकल एसोसिएशन की जानिब से। चलिए एक मैच समाप्त हुआ है, एक ब्रेक का वक्त है, ब्रेक लेकर मैदान की ओर आएंगे। कम ऑन डीजे। चलिए बराबर 200 रुपए की 5 नोट, नहीं कैश है, कैश, नो गूगल।